फ्रेंड्स, तर आज आपण पाहणार आहोत याच्यामध्ये नथ मेकिंग कशाप्रकारे करायची, म्हणजेच नथचं वर्क कशाप्रकारे ब्लाऊजवरती करायचं. स्टेप बाय स्टेप हा पूर्ण व्हिडिओ आहे. त्यासाठी लागणारं सगळ्यात अगोदर इथे मटेरियल पाहणार आहोत. शुगर बीड्स, मोती, त्याच्यानंतर वेगवेगळ्या टाईपचे जे स्टोन असतात, त्यामध्ये एक पानाच्या आकारामध्ये आणि दुसऱ्या राऊंडमध्ये निडल, जरीचा धागा, हे सगळं बेसिक मटेरियल आहे जे की आपण या नथमध्ये यूज करणार आहोत. सगळ्यात अगोदर तर इथं सगळं काही मटेरियल घ्यायचं. मटेरियल घेतल्याच्या नंतर ज्या ठिकाणी तुम्हाला हे वर्क करायचं आहे यामध्ये जरदोसी देखील लागेल, जशी की आपल्या रिअल नथमध्ये असते. आणि क्रिस्टल नसतील तुम्ही प्लेन बीड्स घेतले तरी चालते. हे सध्याची जी आपण नथ पाहत आहोत ही ब्लाऊजसाठीची सगळ्यात व्हायरल नथची डिझाईन आहे. यामध्ये आता हा जो फोटो दिसत आहे सेम अशीच आपल्याला नथ बनवायची आहे. तर सगळ्यात अगोदर तुम्ही या नथचं ड्रेसिंग करायचं आहे. मोबाईल खालच्या साईडनं पकडायचं आहे, कपड्याच्या बरोबर खाली. जर तुम्हाला हाताने वर्कची मार्किंग करता येत नसेल तर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. जो फोटो तुम्हाला जी नथ करायची आहे ती नथ झूम करायचं आणि आपल्या फॅब्रिकच्या खाली पकडायचं. खाली पकडल्याच्यानंतर हे ब्राईटनेस फुल असेल आपल्या मोबाईलचा करायचा. तर व्यवस्थित आता इथे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर तुम्हाला व्यवस्थित आणि क्लिअर नथ दिसत आहे. सेम असंच याच नथवरून याची डायग्राम करून घ्यायची. व्यवस्थित मार्किंग झाली, पूर्ण खालीपर्यंत मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथं खालीपर्यंत मार्किंग करून घेतल्याच्या नंतर आपण याच्यावरती सगळ्यात अगोदर तो स्टोनचं वर्क करणार आहोत. म्हणजेच हे जे पॅचेस आहेत आतमध्ये दिसत आहे सेम हेच पॅच करायचे. तर याच्यासाठी अगोदर इथं वरच्या साईडला जसा आकार आहे सेम तसा स्टोन लावून घ्यायचा आणि खाली जो राऊंड आहे तर इथं सुद्धा राऊंड शेपमध्ये स्टोन लावून घ्यायचा आहे. आता हे स्टोन नॉर्मल चांगले ड्राय होऊ द्यायचेत व्यवस्थित. याला व्यवस्थितपणे ड्राय होऊ द्यायचं आणि नंतर त्याच्या साईडनं जे सगळ्यात छोटे बीड्स आहेत गोल्डन कलरचे शुगर बीड्स, त्या शुगर बीड्सचा एक राऊंड घ्यायचा आहे. शुगर बीड्स कंटिन्यू आता ज्यावेळेस तुम्ही ह्या स्टोनच्या बाजूने चिटकवून स्टिच करत आहे तर 2-2 स्टिच करायचे किंवा तुम्ही सिंगल केला तरी चालतंय, पण 2पेक्षा जास्त करायचे नाही. एक केला काही प्रॉब्लेम नाही आहे. आता बऱ्याच स्टुडंटची क्वेश्चन असे असतात की आमचे बीड्स खूप लूज पडत आहेत, याच्यामध्ये गॅप राहतोय. याच्यासाठी आपण डिटेल व्हिडिओ नक्कीच नेक्स्ट पार्टमध्ये पाहू. आता इथं 2-2 बीड स्टिच करून झाले. आता बीड स्टिच केल्याच्यानंतर नॉट द्यायची. तर बाहेरच्या साईडला एक चेन घ्यायची नॉर्मल आणि त्या चेनमध्येच नॉट द्यायची, जी आपण रेग्युलर बीड स्टिचिंगमध्ये घेतो तीच नॉट आहे. सेम खाली घेतला आहे तोच राऊंड वरती. पण पानाच्या साईडनं वर्क करताना कधी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे पानाचा आपला जसा आकार आहे म्हणजेच वरचा जो पॉईंट आहे तिथूनच बीड्स लावायला स्टार्ट करायचे. खालून किंवा अर्ध्यातून असं वगैरे काही करायचं नाही आहे. बरोबर वरतूनच सुरुवात करायची. आता इथे 2-2 बीड्सचा राऊंड कंप्लीट होत आला आहे. हा पूर्ण राऊंड कंप्लीट करायचा, नंतर याला देखील नॉट द्यायची. अशीच या पानाच्या साईडनं आपल्याला वेगवेगळे राऊंड घ्यायचे आहेत. इथं बाहेर नॉट द्यायची. हा झाला तुमचा शुगर बीड्समध्ये राऊंड. आता याच्याच बाजूने एकदम कडेने कट बीड्सचा एक राऊंड घ्यायचा आहे. तुम्ही इथं कट बीड्सचा राऊंड घेऊ शकता किंवा आपली जी स्टोन चेन असते नॉर्मल छोट्या साईडची स्टोनची चेन मिळते ती स्टोन चेन इथे लावली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. दोन्ही पण व्यवस्थित लुक देतात. आता हा राऊंडसुद्धा असंच कंप्लीट करायचा आहे. असेच त्याच्या साईडनं बाजूबाजूने आपल्याला 3 राऊंड कंप्लीट करायचे आहेत. एक शुगर बीड्स, नंतर कट बीड्स. कट बीड्स झाल्याच्यानंतर आपण 2.5चे बीड्स पाहणार आहोत. 2.5चे बीड्स म्हणजे शुगर बीड्सपेक्षा मोठे असतात ते. कट बीड्सचा राऊंड झाल्याच्या नंतर हे जे बीड्स आहेत गोल्डन कलरचे हे सिंगल टाकायचे आहेत. बीड्स स्टिच करायचे आहेत. 2.5 mm बीड्स आहे आणि याला सिंगल असं स्टिच करायचं आहे. एक करून आता असाच हा जो राऊंड इथं घेतला आहे तोच शेवटी राऊंड जो आहे तो खालीसुद्धा घ्यायचा आहे. म्हणजेच आपण जिथं राऊंड शेपचा स्टोन लावला आहे त्याच्या बाजूने सुद्धा याच बीड्सचा राऊंड घ्यायचा. नंतर
आता या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की हे बीड्स वर्कपर्यंतचं कवर कसं करायचं. याच्या पुढचा जो व्हिडिओ असणार आहे ज्यामध्ये नथचं जे बाकीचं राहिलेलं वर्क आहे ते आपण कवर करणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. यापुढे असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर नक्की लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.